मित्रांनो, पैसा हा प्रत्येकाची मूलभूत गरज बनला आहे. पैसा नसेल तर आपण आनंदी जीवन जगू शकत नाही, चांगले जीवन जगू शकत नाही. अनेक लोक जेवढा पैसा कमवतात तेवढा खर्च करतात. भविष्य काळामध्ये आपल्याला घर खरेदी करायचे असेल, मुलांचे शिक्षण करायचे असेल, लग्न, व्यवसाय करायचा असेल, आजारपण आणि वृद्धापकाळासाठी पैशाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या मासिक उत्पन्नातून किती पैसे खर्च होतात याची नोंद करायची आहे, ज्यामध्ये व्हेजिटेबल्स, ग्रोसरीज, एंटरटेनमेंट, युटिलिटी बिल्स यांचा समावेश होतो. त्यानंतर आपल्याला आपले स्थिर आणि अस्थिर खर्च यांची नोंद करायची आहे. रूम रेंट, कार पेमेंट, इन्शुरन्स प्रीमियम, प्रॉपर्टी टॅक्सेस, फोन अँड युटिलिटी बिल्स आणि एज्युकेशन फीज. अस्थिर खर्चामध्ये ग्रोसरीज, गॅस, एंटरटेनमेंट, पर्सनल केअर, होम अँड ऑटो प्रॉपर्टी मेंटेनन्स, मेडिकल केअर, हॉबीज यांचा समावेश होतो. आपल्याला लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, रिकरिंग डिपॉझिट, म्युच्युअल फंड, पीपीएफ, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल पेन्शन सिस्टीम या योजनांमध्ये SIP करायची आहे. बिग बाजार, शॉपिंग मॉल, सेल या ठिकाणी वस्तूची खरेदी केल्यावर आपल्याला चांगला डिस्काउंट मिळतो. विजेचा आणि मोबाईल इंटरनेटचा अतिरिक्त वापर आपण जर टाळला तर त्यातूनही आपली चांगली बचत होते. वस्तूची खरेदी करताना आपल्याला वेळ घ्यायचा आहे, जेणेकरून आपला वस्तू खरेदी करण्याचा निर्णय चुकणार नाही. आपल्याला जास्तीचे व्याजदर असलेल्या कर्जांची परतफेड अगोदर करायची आहे, जेणेकरून आपली चांगली बचत होईल. क्रेडिट कार्ड, फायनान्स आणि पर्सनल लोन यांचे व्याजदर खूप जास्त असतात. असे लोन घेणे आपल्याला टाळायचे आहे. वेब डिझायनिंग, कंटेंट रायटिंग, अकाउंट रायटिंग, ट्युशन, जेवणाची मेस या पार्ट टाइम जॉबमधून आपल्याला मासिक उत्पन्नात वाढ करायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण उत्पन्न आणि खर्चाचा जर समतोल साधला तर निश्चितच आपली चांगली बचत होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस, बी हॅपी.